महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे पैसे अर्थात 1500 रुपये जे दर महिन्याला मिळतात ते बंद होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण कोर्टाने यात हस्तक्षेप नोंदवला गेला तर अनेक महिने या अशा गोष्टी येतात, पण सध्या कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे 1500 रुपये मिळणार आहेत ते बंद होणार की काय असं टेन्शन लाडक्या बहिणींना आले. मग नेमकं काय झालंय कोर्टात, काय म्हणतंय कोर्ट, असं काय घडलंय, खरंच असं होऊ शकतं का? चला बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. तसं बोलायला गेलं तर मध्य प्रदेशात सुरू झालेली लाडली बहीण योजना ही भाजप-प्रणीत राज्यात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळी जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये तिच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा करण्यात आली. ते पैसेही जमा होऊ लागले. मग विधानसभा निवडणुका आल्या. महायुती प्रचंड बहुमताने निवडून आली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारादरम्यान या योजनेचा फायदा महिलांना आर्थिकरित्या होतोय असं सारखं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर या योजनेचा परिणाम लक्षात घेऊन महाविकास आघाडीनंही विरोधाची भूमिका बदलून लाडकी बहीण योजना जर आमची सरकार सत्तेत आलं तर 1500 ऐवजी 3000 रुपये देऊ असं सांगायला सुरुवात केली. मग झालं काय, सत्ता आली, योजनेतून पैसे यायला लागले आणि एक योजनेमुळे वेगळं चित्र दिसायला लागलं. अनेक अपात्र महिला खोटी माहिती देणं किंवा पात्र नसतानाही या योजनेतून त्यांना पैसे मिळू लागले आणि मग अनेक अपात्र महिलांवर याच्यामुळे कारवाई झाली. त्याबद्दल आपण सविस्तर पुढे बोलूच. तसंच विरोधी पक्षाकडून वारंवार आरोप होत राहिला की या सगळ्या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागलाय. इथं महिलांना पैसे दिले जात आहेत आणि दुसरीकडे मात्र महागाई वाढवली जाते, सिलेंडरचे दर वाढवले जातात. त्यामुळे एकतर ही योजना बंद करा किंवा महिलांना पैसे वाढवून द्या किंवा लवकरच राज्याचं नुकसान होत असल्यामुळं ही योजना बंद होऊ शकते असं म्हणलं गेलं. पण सध्या काय झालंय सांगते. तर एका महिलेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही महिला पालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेली होती आणि तिचा आरोप असा होता की 7व्या वेतन आयोगानुसार तिला मिळणारी पेन्शन, ग्रॅच्युइटी किंवा निवृत्तीनंतर जे हक्क मिळतात ते मिळालेले नाहीत आणि ते मिळावे म्हणून तिने न्यायालयात याचिका दाखल केली. गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली आणि या दरम्यान उच्च न्यायालयानं मुंबई पालिकेला सुनावलं. यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार लाभ घेण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले नसल्याचं पालिकाच्या वकिलांनी सांगितलं होतं आणि या याचिकेस सरकारला प्रतिवादी करण्याची विनंती केली. तेव्हा न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत खर्चाबद्दल विचारलं. लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांनी अधिक खर्च केला जातो आणि म्हणून इथं या ग्रॅज्युटीनंतर किंवा निवृत्तीनंतर ज्या गोष्टी मिळतात त्या मिळायला अडचण निर्माण होते असं थेट सांगितलं. मग कोर्ट म्हणालं, जर शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे. एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेवर हजारो कोटी अधिक पैसे खर्च करतंय, ती रोखली पाहिजे. लाडक्या बहीण योजनेवर सरकार हजारो कोट्यावधी रुपये खर्च करतं, पण शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देत नाही. याची नोंद घेत जर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यासाठी तिजोरीत पैसे नसतील तर महापालिकेच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, एसी एवढंच नव्हे तर पालिका आयुक्तांची कार यासह अन्य गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या असं शब्दात न्यायालयानं पालिकेला दम दिलाय. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयानं अतिरिक्त आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत आणि निर्वाणीचा इशारा देत उच्च न्यायालयानं राज्य सरकारची ही कानउघडणी केली आहे. जर तुम्हाला निवृत्त अधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे द्यायला होत नसतील तर या ज्या योजना देत आहे जिथं पैसे वाया घालवत आहेत ती बंद करा असा दम दिला आणि मग चर्चा सुरू झाली की आता लाडकी बहीण योजना बंद होणार. पण खरंच असं प्रॅक्टिकली होऊ शकतं का? तर ऐका, एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी योजना ती लगेच बंद होत नाही. जर ती नियमात बसत नसेल तर त्याच्यावर कारवाई होते किंवा तो मार्ग काढला जातो, पण ती बंद होत नाही. किंवा एखाद्या वेगळ्याच केसमध्ये कोर्टानं फक्त या योजनेचा संदर्भ घेतला असेल तर किंवा कोर्टानं सांगितलं म्हणून ही योजना बंद होत नाही. त्या महिलेला जर निवृत्तीनंतरच्या तिला जे काही फायदे आहेत किंवा जे पैसे आहेत, जे वेतन आहे ते मिळालं तर ही योजना अजिबात बंद होणार नाही. मात्र मी जसं उल्लेख केला त्याप्रमाणे योजना सुरू झाल्यानंतर अनेक श्रीमंत वर्गातल्या महिलांनीही याचा लाभ घेतला, अगदी पुरुषांनीही घेतला आणि म्हणूनच 71 लाख महिलांवर KYC अपडेट करा नाहीतर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि ती कारवाईही झाली आहे. 31 एप्रिलपर्यंत KYC अपडेट करण्याची मुदतही देण्यात आली आहे. मात्र ही योजना बंद होणार नाही आहे. तुमचे पैसे येत राहतील,
काळजी करू नका आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.